श्री स्वामी चरित्र अध्याय 17वा. श्री गणेशाय नमः. मागील अध्यायी कथा सुंदर. प्रख्यात जे मुंबई शहर तेथे येऊनी स्वामी कुमार मठ स्थापिती समर्थांचा स्वामी नामाचे भजन, त्यांच्या चरित्राचे कीर्तन, त्याहुनी व्यवसाय अन्य. स्वामी सुत नेनती स्वामी सुताची जननी काकुबाई नामे करुणी, तिने हे वृत्त ऐकोनी दुःख केले अनिवार. निज मातेचा शोक पाहून दुःखित झाले अंतकरण, ते लागी सावरून धरले सत्वर प्रेमाने नाना प्रकार. स्वामी सूत मातेचे समाधान करीत मधुर शब्दे समजावीत, परमार्थ गोष्टी सांगोनी. यासी पिशाच बाधा झाली किंवा कोणी करणी केली, याची सोय पाहिजे पाहिली पंचाक्षरी आणुनी. त्या समयी प्रख्यात थोर यशवंतराव भोसेकर, जयासी देव मामलेदार सर्व लोक बोलती. ऐसा विचार करुनी पोटी दर्शनाल्या उठाउठी, सांगितल्या सुतांच्या गोष्टी मुळापासून सर्वही ऐकोनिया. देव मामलेदार हसोनी देती उत्तर, त्यासी पिशाच लागले थोर माझे निदूर नोहेची. ऐसे उत्तर ऐकोनी दुःखित झाले अंतकरणी, मग ते स्वामी सुताची जन्य अक्कलकोटी येतसे. असो इकडे स्वामी सूत मुंबई माझी वासवी करीत, हिंदू पारशी स्वामी भक्त त्यांच्या उपदेशे जाहले. मठ होता कामाठीपुऱ्यात, ते जागा नव्हती प्रशस्त, मग दिली कांदेवाडीत जागा एका भक्तिनीने. तारा नामे त्यांची कांता, तीही तेही त्रास देत स्वामी सुता परी दयांच्या चित्ता. दुःख खेद नसेची. प्रथम मुंबई शहरात शके 1793 फाल्गुन कृष्ण त्रयोदशीच स्वामी जयंती केलीसे. कोणे एके समयासी नगरकार नाना जोशी सहज आले मुंबईसी. त्यांनी ऐकली वर्तमान पाहुनी स्वामी सुताप्रती आनंदले नाना चित्ते. प्रेमानंदे चरणवंदिती स्तवन करीती दयांचे. स्वामी सुते तयांसी लाविले स्वामी भक्तीसी, धन्य झाले महिमान. नाना जोशी रंगले भजनी समर्थांच्या पुढे. जोशी बुवांनी स्वामींची पत्रिका करुनी ती अर्पावया श्रीचरणी. अक्कलकोटी पातले पत्रिका श्रीचरणी अर्पिली. स्वामी मूर्ती आनंदली समर्थे त्यासी आज्ञा केली, नगारा वाजवा म्हणून. नगारा वाजवितास जोशी हसू आले समर्थांसी, पाहून या स्वभक्तासी परमानंद जाहला. असं अक्कलकोट नगरात शके 1793 प्रथम स्वामी जयंती करीत स्वामी सुता आनंदे. छेले खेडे ग्रामात प्रथम स्वामी प्रगट होत. विजयसिंग नामे भक्त गोट्या खेळत त्यासवे. स्वामी सुत दिवसेंदिवस स्वामी भक्ती करी विशेष. जन लाविले भजनास किती ध्वज उभारिला. मना माझी धरुणी कामना, कोणी येतांची दर्शना, त्यासी समर्थ करीती आज्ञा. सुताकडे जावयाची स्वामी सुतई त्याप्रती मनातील खून सांगती. ऐकोनी जन चकित होती, वर्णिती ख्याती सुतांची. एकदा सहज स्वामी सुत अक्कलकोटी दर्शनायत, तेव्हा समर्थ राजवाड्यात राहिले होते आनंदे. स्वामी दर्शन घेतल्याविन तोंडसेवी उत्कान्न, दिवसेंदिवस झाले 3 निराहार राहिला. मग वाड्यासमोर जाऊन आरंभिले प्रेमळ भजन, ते करून रसे भरले पूर्ण. ऐकले आतून राणीने सेवकांसी म्हणे सत्वरी, तुम्ही जाऊन या अवसरी त्या साधू ते मंदिरी प्रार्थून या नावे. पाहून या समर्थांसी उल्हास सुताचे मानसी, धावून या वेगेसी मिठी चरणी घातली. निज सुता ते पाहुनी आनंदले समर्थे मनी. कर फिरविला मुखावरुनी, हस्ती धरुनी उठविले अक्कलकोटी त्या अवसरी. बहुत होते सेवकरी, परी समर्थांची प्रीती खरी स्वामी सुतावरी होती. स्वामी सुत रात्रंदिन समर्थापुढे करती भजन, पायी खडावा घालून प्रेमारंगे नाचती. एके दिवशी श्री समर्थ बैसले असता आनंदात स्वामी सुत भजन करीत, पायी खडावा घालून एकांत समय साधोनी. समर्थ सांगती तया कानी, आम्ही जातो निजधामी, वारसा पुढे चालवावा स्वामी वचन ऐकोनी. स्वामी सुत निशब्द होई, कल्पना न साहे त्यासी. स्वामी विन कैसे जीवन, वारंवार विनवी स्वामीसी. ऐसे न करावे काही, मी अजानले करू तू माझी आई. स्वामी धरती हृदयाशी, म्हणती आम्ही तव हृदयी वास करू निश्चयी. चिंता न करावी. असो मग स्वामी सुत ते स्थळ सोडून त्वरित नगराबाहेर येत. मार्ग धरित मुंबईचा स्वामी वचनी दुखावला. अंतरी बहु खिन्न झाला, परतोनी नाही आला. जन्मवरी अक्कलकोटी, त्या दुःखे उत्तर क्षीण होत चालला स्वामी सूत. दुःख दिवस रात्र चैन नसे क्षणभरी, तोची रोग लागला
शेवटी आजारी पडला ऐसा समाचार समजला अक्कलकोटी समर्थाते. स्वामी सुताचे ज्यांनी राहत असे त्या स्थानी तिने हे वर्तमान ऐकोनी विनविती समर्थाते. मग समर्थे त्या अवसरी मुंबईस पाठविले सेवेकरी म्हणती सुताते सत्वरी मज सन्निध आणावे. परी सुत त्या सांगती आला नाही अक्कलकोटी अपमान दुःख त्याच्या पोटी सलत असे रात्रंदिन. मग सांगती समर्थ त्यासी घालवणी पेटीत घेऊन यावे त्वरित कोणीतरी जाऊन. तथापि स्वामी सुत पाही अक्कलकोटी आला नाही. दिवसेंदिवस देई क्षीण होत चालला. शेवटी बोलले समर्थ आता जरी नये सत्य तरी तो भरून यथार्थ उडवी ती ठेविली ती उडवू की याचा अर्थ स्पष्ट होता. तो समजला स्वामी सुता परीतून आला अक्कलकोटा. जीवित परवा न केली आजार वाढला विशेष. श्रावण शुद्ध प्रतिपदेस केला असे वास ऐलासवास सर्व लोक हळहळती. अक्कलकोटी त्या दिनी समर्थ करती विचित्र करण. बैसले स्नान करुणी परिगंधन लाविती. भोजनातेन उठती धरणीवरी अंग टाकीती. कोणा संगेन बोलती रुदन करीती क्षणोक्षण. क्या माझी सत्वर मुंबईहून आली तार. श्रुत झाला समाचार स्वामी सुतगत झाला. मग काकूबाईने सत्वर जवळी केले मुंबापूर. ते समजला समाचार परत पालात्मज निजपुत्र मरण वार्ता. ऐकून करती आकांता दुःखद समय वर्णिता. दुःख जरी अंतरी होत असे असो मग काकूबाई अक्कलकोटी लवलाई. या परतोनी आल्या पायी बोलल्या काय समर्था ते सूत आपला भक्त असून काली पावला का मरण. मग स्मरती जे हे चरण त्यांचे तारण होय कैसे. समर्थ बोलले ती उल्लंघले आमच्या आज्ञेसी. संधी सापडली काळासी ओढून बळ्यांची मगणे. धन्य धन्य स्वामी कुमार उतरला भैवादिती दुस्तर. ख्याती झाली सर्वत्र कीर्ती अमर राहिली. तिसरे स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमंत भाविक भक्त परिसोत. सप्तदशोध्याय गौडहा. श्री भगवान चरणार्पणमस्तु. श्रीरस्तु शुभोऽस्तु. नमस्कारं. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.